कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी तुम्हाला मदत करायला तयार आहे, पण त्या बदल्यात तुम्हाला माझी मदत करावी लागेल। काय झालं? तर काय सांगू तुम्हाला, हो सकाळपासून प्रयत्न करतोय, पण आमच्यातल्या एका आर्टिस्टला 2 वाक्य साधे बोलता येत नाहीत। तुमची लग्नाची ऍड मी बघितली होती, तुम्ही उत्तम काम केलं होतं। तिथं जशी ऍक्टिंग केली होती ना, तशीच इथं करायची। कोणाला? तुम्हाला, माझ्यासाठी। आणि पुढची ऍड तुमची डायरेक्ट मीच करणार आहे। सॉरी। नाही नाही वय म्हणजे असं काय बी बोलू नका। मागच्या यायला केली होती ते लई झालं, आता नाही जमणार, शक्यच नाही। अहो कसं शक्य नाही? आहे शक्य, नाहीतर कॅमेरा मेन लीड हिरोईन वरतीच फोकस असणार आहे। तुम्ही ते बिनधास्त कराल। नाही, खरंच नाही जमणार। प्लीज ऐका माझं, हा सीन खूप महत्वाचा असणार आहे आणि या एका सीनमुळे अख्खं युनिट खोळंबले। तुम्ही हा सीन केला ना, तर तुम्हाला लगेच माझी गाडी देऊन या जंगलाच्या बाहेर काढतो। हे बघा, आम्हाला दोघांना बी नाही जमणार, नाही जमणार। हा पारू, पारू, एक मिनिट, एक मिनिट। पारू, मी काय म्हणतो? हे बघा सर, मला काय बी ऐकायचं नाही। पारू, एक सेकंड नाही म्हणलं ना। पारू प्लीज बोला। आपण कालपासून किती वळवळ फिरतोय बघितलंस ना, सापडलं का आपल्याला बाहेर जाण्याचा मार्ग? नाही ना। पारू, मला असं वाटतं हा एकमेव मार्ग आहे बाहेर निघण्याचा। आदित्य सर, असं काय करताय तुम्ही? मागच्या यायला काय झालं विसरलात का? हो, आपण मागच्या यायला ते जाहिरातीचं शूटिंग केलं होतं आणि मग देवी कसलं रागवल्या होत्या, तुमच्यावर बोलत नव्हत्या तुमच्याशी, पण त्याचं तरच तुम्हाला झाला होता ना, विसरलात तुम्ही? मी तुला कधी माफ करेन असं मला वाटत नाही। आपलं आई मुलाचं नातं आज संपलं। मॅडम, मला माफ करा। माझी पारू जरा अल्लड आहे, तिच्यामुळे हे समज। तरी मी तिला म्हणत होतो जाऊ नको, जाऊ नको, पण तरी मी सांगत होते तिला पाठवू नका, पाठवू नका, मी जाते, मी जाते, तरी सुद्धा त्या मूर्ख बावळट पारूला पाठवलंच। काय झालं आता? मी गेले असते तर हा गोळ झाला नसता, म्हणजे मी होऊ दिला नसता। दादासाहेब वहिनी, तुम्ही विचार करा ना, माझ्यासारखी समजूतदार मॅच्युअर व्यक्ती जर त्यांच्या सोबत असती तर ही वेळच आली नसती। पारू, आदित्य आणि अनुष्का तिघही मुलं समजूतदार आहेत। मारुती, तू घाबरू नकोस। हे बघ, पारू आदित्य बरोबर नक्की सुरक्षित असेल, तो तिला काही होऊ देणार नाही। आणि हे बघ, अनुष्का लवकरच त्यांच्यापर्यंत पोहोचेल। शिवाय अहिल्याने सुद्धा पूर्ण ताकद लावली। घाबरू नकोस, लवकरच सापडतील ते। बरं झालं ते दोघंच आहेत जंगलात, त्यांच्यासोबत त्या अनुष्का मॅडम नाहीत। मी पण असायला पाहिजे होतं तिथं, लई मज्जा आली असती। नाही, पण हे बघ, त्यावेळी आईपासून आपण बऱ्याच गोष्टी लपवल्या होत्या। यावेळी आपण तसलं काही करणार नाही आहोत। आपण इथून बाहेर पडल्या पडल्या आईला सगळं काय ते खरं खरं सांगून टाकूया, ओके? आणि ती पण समजून गेली यार, कोणत्या परिस्थितीत आपण हे सगळं केलंय। पारू, प्लीज प्लीज ट्रस्ट मी, तुला जमेल ऍक्टिंग, डोंट वरी। ठीक आहे, चल चल, वी आर रेडी। यस, थँक्यू, थँक्यू। गुड डिसिजन। यस, लेट्स गो। चल 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 पारू।
इथे गवतापासून बनवलेला बेड पण दिसतोय. नाही म्हणजे याचाच अर्थ ते इथे थांबले असावेत नाही. ह्या जंगलामध्ये दोघे एकटेच होते आणि एवढ्या घनदाट जंगलामध्ये त्यांनी रात्र कशी घालवली असेल ना, हे मी इमॅजिन पण नाही करू शकत. तरी मी सांगत होते तिला पाठवू नका, मी जाते, तरी सुद्धा त्या मूर्ख बावळट पारूला पाठवलंच. माझ्यासारखी समजूतदार मॅच्युअर व्यक्ती जर त्यांच्यासोबत असती तर ही वेळच आली नसती. अहिल्या सापडतील मुलं. सापडलीच पाहिजेत श्रीकांत. पण मला ना त्या पारूचंच वागणं विचित्र वाटतंय. तिला कधी कधी कुठे काय कसं वागावं ना हेच कळत नाही. मला खात्री आहे तीच हट्टाने जंगलात गेली असणार आणि आदित्यवर तिची जबाबदारी असल्यामुळे तो काळजीपोटी तिच्या मागे गेला असणार. श्रीकांत, अनुष्का आदित्यची होणारी बायको आहे. मला सांग, कुठल्या बायकोला आवडेल की आपला नवरा एका वेगळ्याच मुलीबरोबर राहिलाय? पण तरीही एवढं सगळं होऊन सुद्धा त्या मुलीने तिची जबाबदारी झटकली नाही. खरंच आदित्य भाग्यवान आहे, त्याला अनुष्कासारखी बायको मिळते. आणि या वेळेला माझी निवड योग्यच आहे. फक्त एवढंच की आदित्यने अनुष्काची काळजी घ्यायला हवी आता. आणि त्या दोघांमध्ये सगळं नीट होऊ दे बाबा. श्रीकांत, पारूला आदित्य आवडत नसेल ना? आदित्य सर, मला भीती वाटते. रेडी आहे ते. हे बघा, येस, ही तिघांची गोष्ट. आधी आदित्य सरांचा सीन लागेल वेगळा, आणि त्यानंतर पारू मॅडम तुमचा सीन लागेल वेगळा. काय एक मिनिट. आय थिंक सो फक्त पारूला ऍक्टिंग करायची होती ना. माझा काय संबंध? माझा सीन करा आदित्य सर, अहो ऍक्टिंगच तर करायची आहे ना. आणि तुम्ही मला एवढं शूटिंग साठी तयार केलं, मग आता तुम्ही बी करा की शूटिंग. बाहेर पडायचं आहे ना जंगलात ना. करेक्ट. सिद्धेश, रेडी आहे ना सगळं? हो रेडी. गुड. सरांना आपल्याकडचं चेंज दे. बरं, देतो मी कशा. तर या आपण चेंज करायचं. हो या. पारू मॅडम या तुम्ही. पण मी काय म्हणतो, तू पण ये. 2 चेक द्या. गुरुजी, तुमच्या त्या दिवसाच्या बोलण्याचा अर्थ नाही कळला. आणि तुमचा फोन येऊन गेल्यापासून आम्ही दोघंही अस्वस्थ आहोत. हे साहजिकच आहे, कारण ती गोष्टच तशी आहे. आदित्यची बायको ही कष्टकरी घरातली पण अतिशय सुसंस्कृत अशी असणार आहे. ही मुलगी आदित्यची बायको होऊ शकत नाही. गुरुजी, तुम्ही म्हणताय की आदित्यची होणारी बायको ही गरीब घरातली असेल. आणि अनुष्का तशी अजिबात नाहीये. सुंदर आहे, संस्कारी आहे, सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी आहे, जबाबदार मुलगी आहे. आणि बिझनेसच्या बाबतीत म्हणाल तर किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीसाठी अगदी योग्य आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदित्यला ती पसंत पडली. हेही विसरून चालणार नाही ना आपल्याला. हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.